अधिक मास महात्म्य अध्याय 4. द्रौपदीची पूर्वकथा आणि दुर्वासांची उपकथा यांचे कथानक या अध्यायामध्ये आलेले आहे. त्याचे आता आपण श्रवण करणार आहोत. त्यापूर्वी श्री गणेशाला वंदन करून आणि त्यानंतर गुरुदेवता आणि पुरुषोत्तमाला वंदन करून श्रवणाला प्रारंभ करूया. श्रीकृष्ण धर्मराजाला म्हणाला, तुमची पत्नी ही गेल्या जन्मी मेधावी नावाच्या ब्राह्मणाची कन्या होती. ती 10 वर्षाची झाली. ती अतिशय सुंदर होती. तिचे मुख हे चंद्राप्रमाणे शीतल आणि सुंदर होते. सौंदर्याची जणू काही ती खाणच होती. परंतु दुःखाची गोष्ट अशी की तिचा जन्म झाला तेव्हाच तिची आई ही मरण पावली. त्यामुळे त्या मुलीचे सर्व संगोपन तिच्या पित्याने म्हणजे त्या ब्राह्मणानेच केले. पित्याचे आपल्या मुलीवर खूपच प्रेम होते. तिला जेव्हा चांगली समज आली तेव्हा त्याने तिला साहित्य, नीतिशास्त्र, व्यवहार चातुर्य आणि अनेक प्रकारच्या विद्या या अतिशय प्रेमाने शिकवल्या. ती थोडी मोठी झाली तेव्हा तिच्या वयाच्या इतर ओळखीच्या मुलींचे हे विवाह पार पडले. काहींना संततीसुद्धा झाली. त्यावेळेला ती मनामध्ये झुरू लागली, मी आता काय करू? माझे लग्न केव्हा होईल? माझे वडील हे महापंडित आहेत, पण मला वेळेवर लग्न हवे हे त्यांना कसे बरे कळत नाही. तिच्या विवाहाचे वय उलटून जाऊ लागले आणि तरीसुद्धा ती अजून कुमारीच राहिली. ती म्हणाली, माझी आई भाग्याची होती. ती गेली स्वर्गामध्ये आणि मला मात्र दुःख भोगायला इथे ठेवले. मेधावीला आता आपल्या मुलीची चिंता वाटू लागली. त्याने वरसंशोधन करायला सुरुवात केली. अत्यंत तळमळीने त्याने तिच्यासाठी वरसंशोधन केले. तिच्यासाठी तो सर्व ठिकाणी फिरला, परंतु कुणीही योग्य असा वर त्याला आपल्या मुलीसाठी मिळेना. तो दमून भागून घरी आला तेव्हा त्याच्या अंगामध्ये ताप भरला. अंग हे फार तापले. डोळ्यांची आग होऊ लागली. डोके दुखू लागले. त्याचा श्वास हा गरम येऊ लागला. अंगामध्ये प्रचंड वेदना होऊ लागल्या. हातापायामधील शक्ती निघून गेली. तो घराशी येता येताच खाली पडला आणि त्याने आपल्या मुलीला हाक मारली. आपल्या पित्याची हाक ऐकताच ती धावत बाहेर आली. पाहते तो काय, मेधावी निपचित पडला होता. त्याच्या अंगाला घाम सुटला होता. हातपाय गार पडले होते. त्याचे पुण्य चांगले होते म्हणून त्याला मरणाच्या क्षणी श्रीकृष्णाचे दर्शन झाले. त्या आनंदकंद पुरुषोत्तमाचे नाव घेतच त्याने आपले प्राण सोडले. श्रीहरी विष्णूचे दूत आले आणि त्याला आपल्या वैकुंठामध्ये घेऊन गेले. त्यानंतर मुलीने हंबरडा फोडला, बाबा, तुम्ही मला कंटाळलात का? दिवस रात्र तुम्ही मला विसरले नाहीत. आता मी कोणाच्या मांडीवर डोके ठेवू? मला ना भ्राता, ना बहीण, ना कोणी आप्तस्वकीय, ना नातेवाईक. आता मला जेवायला कोण घालेल? वस्त्रे कोण देईल? हा कसला आश्रम? हे तर आता भकास अरण्य झाले आहे. या ठिकाणी मी एकटी कशी राहू? माझ्या जिण्याला सुद्धा आता अर्थ तरी काय राहिला आहे? बाबा, लवकर परत या ना, नाहीतर मी सुद्धा माझे प्राण त्यागते. असे म्हणून ती रडू लागली. घामाने तिचे अंग हे भिजून गेले आणि अश्रूंनी ते अधिकच भिजले. तिच्या रडण्याचा आवाज ऐकून जवळपास राहणाऱ्या ब्राह्मणांना आश्चर्य वाटले आणि ते धावत त्या ठिकाणी आले. मेधावीचे प्रेत पाहून त्यांनासुद्धा दुःख झाले. त्या ब्राह्मणांनी योग्य वेळी त्या प्रेताचे दाहकर्म केले. नदीमध्ये स्नान करून मेधावीच्या आश्रमात पुन्हा आले आणि पुन्हा मग ते आपापल्या घरी गेले. तिने धैर्याने यथाशक्ती आपल्या पित्याचे उत्तर कार्य केले आणि त्यानंतर ती आश्रमामध्ये एकटीच राहू लागली. काही दिवसांनी तेथे दुर्वास मुनी आले. ते सिद्ध होते. अनुग्रह करण्याची विलक्षण सिद्धी त्यांना प्राप्त होती. परंतु असे असले तरीसुद्धा दुर्वास ऋषी हे अत्यंत क्रोधी स्वभावाचे होते. मुलीचे रडणे ऐकून ते आश्रमामध्ये आले. युधिष्ठिरा, तुझी आई कुंती हिने दुर्वास ऋषींची खूप सेवा केली होती. त्यामुळे प्रसन्न होऊन त्यांनी तिला देवांना आवाहन करण्याचे मंत्र दिले होते. तुमचा जन्म त्या मंत्रांनीच झालेला आहे. आता त्यांच्या क्रोधाची गोष्ट सांगतो, ती सुद्धा ऐका. त्यांनी मला आणि रुक्मिणीला रथ ओढायला लावला होता. ज्या रथामध्ये ते बसले होते, रथ ओढताना रुक्मिणी दमून गेली. तिचे तोंड सुकून गेले. त्यावेळेस
ती हळूच आपली अवस्था मला सांगू लागली. मला तिची दया आली. मी आपल्या पायाचा अंगठा दाबून पृथ्वीतून गंगा उत्पन्न केली आणि ते पाणी रुक्मिणीच्या मुखात पडेल अशी युक्ती केली. दुर्वासांना जेव्हा हे समजले तेव्हा त्यांना अतिशय क्रोध आला. एवढ्या थोर ऋषींच्या देखत मी पत्नीवर प्रेम व्यक्त केले म्हणून ते क्रोधाने अतिशय रागावले आणि त्यांनी मला पत्नी वियोगाचा शाप दिला. असे ते दुर्वास ऋषी मेधावींच्या आश्रमात आले. त्या मुलीने त्यांचे उत्तम असे स्वागत केले आणि आपली सर्व करुण कहाणी तिने दुर्वासांना सांगितली आणि आपला विवाह होत नाही ही व्यथासुद्धा तिने त्यांच्या कानावर घातली. आपण आत्महत्या करणार असे सुद्धा ती उद्वेगाने बोलून गेली आणि आपले दुःख दूर करा अशी विनंती ती त्यांना वारंवार करू लागली. या ठिकाणी अधिक मास महात्म्याचा 4था अध्याय हा समाप्त झाला. श्रीकृष्णार्पणमस्तु. पुढच्या अध्यायामध्ये आपण अधिक मास महात्म्याच्या 5व्या अध्यायाचे श्रवण करणार आहोत.